जय गुरुदेव. जैशी अंधारी लागली ज्योती, तैशीची होय देह स्थिती. अज्ञान जाऊनी मागुती, ज्ञान बुद्धी उपजत असे. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायामध्ये सद्गुरुनाथाच्या कृपेनं, सद्गुरुनाथाच्या स्पर्शानं शक्तिपात झाल्यानंतर साधकाला जी अनुभूती येते, त्या अनुभूतीचं वर्णन माऊली या ओवीत करत आहेत. त्या आत्मप्रकाशाचा देहावर आणि बुद्धीवर होणारा परिणाम माऊलीने अत्यंत प्रतिभेने शब्दबद्ध केलेला आहे. आधीच्या ओवीमध्ये आपण पाहिलेलं आहे की सद्गुरुनाथाने शुद्ध अंतकरणाच्या शिष्याच्या मस्तकावर हात ठेवताच शिष्याच्या अंतकरणात सद्गुरु सारखीच चैतन्याची कळा उत्पन्न होते. त्या कृपा स्पर्शानंतर साधकाच्या अंतरंगात आणि बहिरंगात नक्की काय बदल होतो याचं माऊली अत्यंत सखोल निरूपण या ओवीत करत आहेत. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. जैशी अंधारी लागली ज्योती, ज्याप्रमाणे एखाद्या काळोख्या खोलीत किंवा रात्रीच्या घनदाट अंधारात अचानक एक दिवा पेटवला जातो, त्यावेळेस तिथला अंधार नाहीसा होतो. माऊलीला या ओवीत कोणता अंधार सांगायचा आहे तर जन्मोजन्मीचा अंधार. मी देह आहे, मी जीव आहे, हा अंधार अज्ञान आणि भ्रम याचा अंधार. मी केवळ 3.5 हाताचा देह आहे. मी जन्मणारा आहे, मी तरुण होणारा आहे, मी म्हातारा होणार आहे, मी मरणारा आहे, मी संसारी आहे. माझ्या संसारात हे कमी आहे, माझ्या संसारात ते कमी आहे, म्हणून दुःखी होणारा जीव हा जीवाचा मूळ भ्रम अज्ञान, त्याला अध्यात्मामध्ये अंधार म्हणतात. जेव्हा सद्गुरुनाथाच्या कृपेने साधकाच्या अंतरंगात आत्मज्ञानाचं स्फुरण होतं, तेव्हा तो प्रकाश एखाद्या अंधाऱ्या खोलीत अचानक दिवा लावावा तसा असतो. लहानसा एखादा प्रकाशाचा किरणही जसा शतकानुशतकाचा अंधार एका सेकंदात नष्ट करतो, तसेच सद्गुरुनाथाच्या ज्ञानज्योतीने साधकाच्या मनातील अज्ञानाचा अंधकार एका क्षणात नाहीसा होतो. माऊली पुढे म्हणतात, तैशीची होय देह स्थिती. हुबेहूब तशीच अवस्था साधकाच्या देहाची होऊन जाते. या चरणामध्ये माऊली अत्यंत सूक्ष्म अनुभव सांगत आहेत. ज्ञान झाले की केवळ बुद्धी चालत नाही, तर संपूर्ण देहाची स्थिती पालटून जाते. दिवा लावल्यानंतर खोली जशी प्रकाशमय उपदार होते, तसं साधकाच्या देहात एक अलौकिक चैतन्य संचारते. ज्या देहाला केवळ शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाची आसक्ती होती, केवळ डोळ्यानं सुंदर रूप पाहावं, कानानं मधुर गीत ऐकावं,
जिभेनं चवीच्या पदार्थाचे, विविध पदार्थाचे रस घ्यावा, त्वचेनं स्पर्श सुख भोगावं, नाकानं विशिष्ट आवडता गंध घ्यावा, या पंच विषयामध्ये भोग भोगणारा जीव ज्यावेळेस सद्गुरुनाथाची कृपा होते, तोच देह आता शांत, पवित्र आणि प्रकाशमय होतो. साधकाच्या चेहऱ्यावर सद्गुरुनाथाचं दिव्य तेज झळकू लागतं. तो जगाकडे पवित्र दृष्टीने पाहतो. जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाडे. त्याच्या दृष्टीत आता कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. त्याच्या दृष्टीत कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. कोणी स्त्री नाही, कोणी पुरुष नाही. कोणी काळा नाही, कोणी गोरा नाही. कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. सर्व देहामध्ये माझा आत्माच आहे. या सर्व देहाचा देही मी आहे, हा दिव्य भाव प्रकट होतो. कानाने भगवंताचे गुण ऐकतो, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहतो, हातानं कल्याणकारी कार्य करतो, पाये त्याचे जगाच्या कल्याणासाठी चालतात. असे सर्व इंद्रियाकडून त्याचा व्यवहार कल्याणमय होतो, मंगलमय होतो, शिवमय होतो, पवित्र होतो. साधकांची इंद्रिय अंतर्मुख होतात. त्याच्या देहाला देहभान उरत नाही, तर त्याला आत्मभान प्राप्त होते. म्हणजेच देह असूनही तो विदेही अवस्थेला प्राप्त होतो. देह असताची मेलो, अवघा शिवरूपी सुखी झालो, ही त्याला अनुभूती येते. पुढं माऊली त्या अवस्थेचं वर्णन करतात. अज्ञान जाऊनी मागोती. आत्मज्ञानाचा हा प्रकाश पडल्यामुळे जे जुने अज्ञान होते, जो देहभाव होतो, मी या 3.5 हाताच्या शरीरात राहणारा आहे, या 4 भिंतीमधले माणसं माझे आहेत, यासाठी दिवसभर पळपळ पळणारा, सुखी किंवा दुःखी होणारा जीव सद्गुरुनाथाच्या कृपेने तो ज्ञान स्वरूप होतो. विश्वची माझे घर म्हणू लागतो. आणि मागुती म्हणजे एकदा दुधाचं तूप झाल्यानंतर परत दूध होत नाही. एकदा गंगा सागरात मिळाल्यानंतर ती पुन्हा गंगा होत नाही. तसा हा साधक सद्गुरुनाथाच्या कृपेने शिवस्वरूप झाल्यावर पुन्हा जीव होत नाही. जगात एकदा का एखाद्या वस्तूचे खरे रूप समजले की त्या वस्तूविषयीचा भ्रम कायमचा मिटतो. तसेच आत्मप्रकाशात जेव्हा साधकाला समजते की मी शरीर नसून शुद्ध आत्मा आहे, तेव्हा त्याचे अज्ञान मागच्या पावली पळून जाते. हे अज्ञान असे जाते की ते पुन्हा कधीही साधकाला शिवू शकत नाही. ज्ञान बुद्धी उपजत असे आणि त्या अज्ञानाच्या जागी एक नवी शुद्ध ज्ञान बुद्धी, ज्याला ऋतुंबरा प्रज्ञा म्हणतात, ती उदयास येते. जोपर्यंत माणूस अज्ञानात असतो तोपर्यंत त्याची बुद्धी संसारी बुद्धी असते, जी केवळ नफा तोटा, लाभ हानी, राग द्वेष, मी आणि माझे यात अडकलेली असते. परंतु अज्ञान नष्ट झाल्यावर साधकामध्ये ज्ञान बुद्धी ऋतुंबरा प्रज्ञा उत्पन्न होते. ही बुद्धी शाब्दिक किंवा पुस्तकी नसते, तर ती विवेक बुद्धी असते. ही बुद्धी जगातील प्रत्येक गोमट्या ओंगळवाण्या गोष्टीत, चांगल्या वाईटामध्ये केवळ एकच चैतन्य पाहते. ती बुद्धी 4 पायाच्या देहामध्ये, सरपटणाऱ्या देहामध्ये, आकाशात उडणाऱ्या पक्षामध्ये, पाण्यात पोहणाऱ्या माशामध्ये
आपलं आत्मस्वरूप पाहू लागते. विविध देहामध्ये नटलेला परब्रह्म परशिव मीच आहे ही प्रज्ञा प्राप्त होते. बुद्धीचा चंचलपणा संपून ती आत्मस्वरूपात स्थिर होते. माऊली या ओवीतून संदेश असा देतात की सद्गुरुनाथाच्या कृपेने होणारा आत्मसाक्षात्कार हा केवळ एक विचार नसून संपूर्ण जीवन ढवळून काढणारा एक जिवंत प्रकाश आहे. ज्याप्रमाणे अंधारामध्ये ज्योत पेटताच सर्व काही स्पष्ट दिसतं, त्याचप्रमाणे आत्मज्योत पेटताच साधकाचा देह पवित्र होतो आणि त्याच्या ठायी संपूर्ण सृष्टीला एकाच आत्मभावाने पाहणारी अलौकिक प्रज्ञा, जिला ऋतुंबरा प्रज्ञा म्हणतात किंवा ज्ञानबुद्धी म्हणतात, ती जागृत होते आणि साधक संसारी जीवाचा शिव होतो. ओम शांती शांती शांती.